मित्रांनो, मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण या ठिकाणी राजमुद्रा ग्रुप आयोजित मान्य श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासराव गणपतराव पंढरनाथ गाडगे यांच्या स्मरणार्थ महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, हे बघू शकता पाठीमागे हा बोर्ड आहे आणि आता सध्या चालू झालेलं आहे रक्तदान। मला तुम्हाला एक सांगायचं आहे की रक्तदान का करायचं आहे। रक्तदान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ दान आहे आणि तुम्ही एखाद्याचा जीव वाचवू शकता। मित्रांनो, यासारखी कुठली गोष्ट मोठी आहे बघा ना, एखाद्याचा आपल्या रक्तामुळे दुसऱ्याचा जीव वाचतोय यासारखं पुण्य कुठं आहे। आपल्या शेजारी जे राजमुद्रा ग्रुपचे जे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आहेत अमरशेठ घाडगे साहेब, नमस्कार। तुम्ही आज हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, आज तमाम लोकांना तुमचा संदेश करायला तुमचे उपक्रम पण भरपूर आज बारामतीमध्ये तुम्ही राबवता, तुम्ही काय सांगता? रक्तदान घेतल्यामुळे तुम्हाला चांगलं वाटतं आणि लोकांचा जीव वाचतो। रक्तदान आणि अन्नदान ह्याच्यासारखं श्रेष्ठ दान दुसरं कुठलंच नाही आहे। अगदी बरोबर आहे। रक्त तयार करता येत नाही, तुम्ही दुसरं काय पण तयार करू शकतात, पण रक्त ही अशी गोष्ट आहे तयार करता येत नाही, अनमोल गोष्ट आहे, अनमोल गोष्ट आहे। आणि मी जवळपास 200 ते 300 लोकांना ह्या जुलै 25 पासून जुलै 26 पर्यंत 200 ते 300 बॅग आम्ही लोकांना फुकट देतो। त्यामुळे लोकांबरोबर माझा कॉन्टॅक्ट राहतो। बरोबर आहे। आणि त्याच्यातनं एक वेगळी ताकद मिळते, मला वेगळी ऊर्जा मिळते गोरगरीब लोकांना मदत केल्यामुळं। दरवर्षी तुम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित करता? दरवर्षी। आज जवळपास 18 ते 20 वर्ष झाले मी हा कार्यक्रम घेतो। बरोबर आहे। आज तुमचे कार्यक्रम भरपूर असतात बारामतीमध्ये पण हे आज महारक्तदान शिबिर जे आयोजित केलेलं आहे, खरंच आज माझ्यापाशी शब्द नाही तुम्हाला बोलायला की एवढं तुम्ही चांगलं कार्य करताय। काम कसं आहे, माझे बरेच सार्वजनिक उपक्रम असतात, काही लोकांना दिसतात, काही न दिसता पण करतो मी। मला एक दान धर्म करायची सवय आहे। बरोबर आहे। बऱ्यापैकी लोकांना भीती वाटते रक्तदान, याबद्दल तुम्ही काय सांगताल की रक्तदान केल्याने आम्हाला नाही का? रक्तदान केल्याने काही होत नाही। रक्तदान आता समजा 3 महिन्यातून एकदा तरी लोकांनी रक्तदान करावं प्रत्येकाने। रक्तदान केल्याने काय होत नाही लोकांना, उलट एखाद्याला जर जीव वाचत असेल, एखादा पुण्याचं काम आहे सगळं। नक्कीच पुण्याचं काम आहे सगळं। थँक्यू। तर मित्रांनो, हे बघू शकता या ठिकाणी बघा आता चालू आहे आणि सुरुवात आहे आताशी, हळूहळू गर्दी वाढणार आहे। हे बघा त्यांनी कसे आता या खुर्च्या हे केलेल्या आहेत। लोकांना आपण बोलतोय, विचारतोय लोकांना की कसं वाटतंय तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आज रक्तदान करताय, आणि या माझा तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, रक्तदान करायला या। तुमचं रक्त दिल्याने दुसऱ्याचा जीव पण वाचतोय आणि तुमच्या शरीरामध्ये नवीन रक्त पण तयार होतंय। आणि जसं की आज अमरशेठ घाडगे साहेबांनी सांगितलं की रक्त ही खूप अनमोल गोष्ट आहे। रक्त हे कुठंच बाहेर मिळत नाही, रक्त आपलं स्वतःचं शरीर तयार करतंय, म्हणून दुसऱ्याला पण आपलं रक्त देण्याची गरज आहे। आपलं रक्त तर देतोय, भगवंत आपल्याला रक्त देतोय, पण दुसऱ्याला पण आपलं रक्त जर दिलं तर नक्कीच ह्यामधनं जीव वाचू शकतो। धन्यवाद। नमस्कार। आज या ठिकाणी राजमुद्रा ग्रुप आयोजित मान्य श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आज तुम्ही काय सांगताल याबद्दल? तुमचं नाव? माझं नाव सोमनाथ बाबर। हे रक्तदान आम्ही गेले 18 ते 20 वर्षापासून चालवतोय। आमच्या या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री अमरशेठ घाडगे हे आहेत। हा माणूस म्हणजे हक्काचा माणूस आहे आमचा। प्रत्येक तळागाळाच्या माणसापर्यंत हा माणूस स्वतः पोचतो। कोणाची अडचण असेल, कोणाला काहीची मदत असेल तर हा माणूस स्वतः तळमळीने हा स्वतःचा कार्यक्रम म्हणजे काय म्हणतात त्याला की हा प्रॉब्लेम स्वतःचा प्रॉब्लेम असेल म्हणून प्रत्येक सभासदांपर्यंत कार्यकर्त्यापर्यंत हा माणूस स्वतः पोहोचवण्याचं काम करतो। मला सांगा, काही लोक म्हणतात रक्तदान केलंच नाही पाहिजे, तुम्हाला याबद्दल काय सांगायचं? रक्तदान केलं पाहिजे। रक्तदान ही काळाची गरज आहे। सगळ्यात श्रेष्ठ दान असेल तर ते रक्तदान आहे। प्रत्येकाने हे एकदा तरी केलं पाहिजे। आम्ही स्वतः वैयक्तिक वर्षातून 3दा ते 4दा हे रक्तदान करतो। राजमुद्रा ग्रुप बद्दल तुम्ही अजून काय सांगताल? राजमुद्रा ग्रुप हा एक मोठ्या प्रमाणात तुमचे कार्यक्रम ठिकाणी असतात, विविध उपक्रम असतात, पुढे अजून तुमचे काय उपयोजना काय सांगता राजमुद्रा ग्रुपची? आता हे आमच्या संस्थापक आदेश सांगू शकतात, याच्यानंतर काय आहे, पण आम्ही प्रत्येक गोष्टीत त्यांच्यासोबत आहे। आमचं एक आधार, आमचा एक कौटुंबिक प्रमुख हा एक भक्कम आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीमागे ठाम उभा आहे। धन्यवाद। नमस्कार।
नमस्कार. आज या ठिकाणी मान्य श्री अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजमुद्रा ग्रुपने हे आयोजित केलेलं महारक्तदान शिबिर, आज याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आणि मित्रांनो, आज आपल्याशी बोलत आहेत राजवाडा हॉटेलचे मालक आणि कुंदा चहा. आज तुम्हाला जिकडे तिकडे हा चहा फेमस झालेला आहे, कुंदा चहा. सोलापूरचा चहा आहे तो, आणि तुम्ही कदाचित पेला असताल. तर आज आनंद शेठ यांना आपण विचारूया की तुम्ही या ठिकाणी रक्तदान करायला तुम्हाला काय बोलायचं आहे? प्रथम म्हणजे आपला चहा जो आहे कुंदा चहा, तो बारामतीचा सुप्रसिद्ध चहा आहे. सोलापूरचा तो वेगळा चहा आहे, आपला बारामतीतला वेगळा चहा आहे. निवांत कुंदा चहा नावाने तो चहा ओळखला जातो. आणि आता बारामतीमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही 3 ठिकाणी तर आपली शाखा ओपन आहेत. आता 4थी शाखा पण आपली फलटणमध्ये चालू होती. आणि चहाने आपल्या बारामतीमध्ये पूर्ण राज्य केलेलं आहे. आणि आता यांनी जसं विचारलं की राजमुद्रा ग्रुपबद्दल, तर गेले 20 वर्ष झाले राजमुद्रा ग्रुपचं काम खूप चांगलं आहे. त्यांनी आतापर्यंत बऱ्याचशा लोकांना, म्हणजे ज्यांना गरज आहे रक्तदानाची किंवा ब्लडची, त्यांनी पोच केलेला आहे. म्हणजे जे आम्ही स्वतः त्या कार्यक्रमात 20 वर्षापासून त्यांच्याबरोबर आहे. ज्यांना खरंच गरज आहे रक्ताची, जिथं त्यांच्याकडे पैसे नाहीत, तर त्या ठिकाणी अमरशेठ घाडगेंनी स्वतः तिथं उपस्थित राहून त्यांना रक्त पोच केलेला आहे. आणि हा उपक्रम त्यांनी खरोखरच 20 वर्षापासून खूप छानरित्या पार केलेला आहे. आणि आता एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक ब्लड डोनेट करण्यासाठी येतात की महारक्तदान शिबिर त्याला म्हणलं, त्याच्यापेक्षा मोठं म्हणलं तरी काय हरकत नाही. कारण आज असं कोणी पण येतं, 4 दिवस काम करतं, 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर ते बंद होऊन जातं, किंवा ते फार फार तर 3-4 वर्ष. पण अमरशेठचं कार्य जवळजवळ 20 वर्ष झालं एकदम व्यवस्थित कार्य चालू आहे. त्यांचं सामाजिक कार्यक्रम पण खूप छान आहेत. आम्ही राजमुद्रा ग्रुपच्या वतीने सगळेजण एकत्र येऊन आम्ही ते उपक्रम राबवत असतो. आणि फक्त कार्यक्रमच नाही तर बाकीच्या पण सामाजिक कार्यात पण त्यांचा खूप मोठा हातभार असतो. त्यामुळं सगळ्यांनी ह्या रक्तदानाला भरपूर साथ द्यावी अशी आमची इच्छा आहे. तर सर्वांनी या आणि या रक्तदानाला मध्ये सहभागी व्हा. धन्यवाद आनंद शेठ. नमस्कार. आज या ठिकाणी राजमुद्रा ग्रुप आयोजित हे महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे मान्य श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त. काय सांगताल तुम्ही, आज रक्तदान करायला लोक आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे? 100% आलं पाहिजे. रक्तदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे. कारण आज काळाला रक्ताची खूप गरज आहे. कोणाचा ॲक्सिडेंट झाला, कोणाचं काय झालं, इमर्जन्सी लागतं, त्यावेळेस रक्त अवेलेबल नसतं. त्यामुळे रक्तदान हे केलंच पाहिजे. राजमुद्रा ग्रुप बद्दल तुम्ही काय सांगताल? आज तुमचे बऱ्याच ठिकाणी विविध उपक्रम असतात, कार्यक्रम असतात. तुम्ही आज किती वर्षापासून हे उपाययोजना करताय? हे जवळपास आम्ही 10-15 वर्ष झालं चालू केलेलं आहे. तर ते 18 वर्ष जवळपास झालेली. तर ते राजमुद्रा ग्रुप म्हणजे पहिल्यापासून राजमुद्रा ग्रुप हा व्यवस्थित सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित असतं, त्यांचं व्यवस्थित करतात. समाजासाठी 100% हा उपक्रम चांगला आहे राजमुद्रा ग्रुपचा. धन्यवाद. दर 3 महिन्याला रक्तदान करून आपण दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो. ज्या टायमिंगला आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि पाहतो ICU मध्ये उभा राहून त्या व्यक्तीला रक्ताची गरज आहे, किंवा आपला जर रिलेटिव्ह असेल, आपला शेजारचा माणूस असेल, तर आपल्या डोळ्यातनं पाणी येतं की मी रक्तदान कुठं शोधू, रक्तदान कसं तर गावत नाही. त्यासाठी मित्रांनो, हे सर्व जे आता तुम्ही बघत आहात, या ठिकाणी कॅमेरा फिरवा तिकडे पलीकडे, या ठिकाणी तुम्ही बघत आहात, हे सर्व जे लोक आलेले आहेत रक्तदान करायला आलेले आहेत. प्रत्येकाला माहिती आहे आपलं रक्त हे अनमोल आहे आणि रक्त हे नॅचरल प्रोसेस आहे. रक्त 24 तासांनी तुमच्या शरीरामध्ये रक्त येणार आहे. त्यासाठी तुम्ही रक्तदान करा आणि आपल्या 10, 20, 100 लोकांना सांगा की रक्तदान करा म्हणून. आणि मित्रांनी असं चहा प्यायला गेलं तर 100 लोक जातात, रक्तदान करायला काय येत नाही, एक पण लोक तुम्ही रक्तदान करायला येत नाही. त्यासाठी रक्तदान करा. या साईडला बघू शकता आमचे मित्र आलेले आहेत. या ठिकाणी सुतार साहेब म्हणा, शेजारचे आमचे मित्र म्हणा, हे आज रक्तदान करत आहेत. त्यांनाही चांगला खूप दिवस झालं ते रक्तदान करत आहे. आणि खरंच चला, धन्यवाद. खरंच रक्तदान म्हणतात ना की बाबा श्रेष्ठ दान आहे, हे खरंच म्हणजे आहे. कारण ह्याच्यातून जर रक्तदान आपण केल्यामुळं आपल्याकडून सामाजिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही गोष्टींना हातभार लागतो. आता वैयक्तिक कसा, तर रक्त आपल्या शरीरातील रक्तपेशी नवीन तयार होतात, जुनं रक्त गेलं जातं आणि नवीन रक्तपेशी तयार होतात.
आणि सामाजिक एक साधारणतः किती वेळ लागतो मॅडम? गरजू लोक कोण असतील त्यांना आपल्याकडून काहीतरी रक्तदान केलं जातं. मी पहिल्यांदाच रक्तदान करत आहे. त्याच्या आधी मी रक्तदान नाही केलं. रक्तदान सर्वांनीच करावे ही माझी सर्वांना विनंती आहे. आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं व्हावं, आपण रक्त दिल्यानंतर कोणाचा तरी जीव वाचावा या उद्देशानं रक्तदान करा. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव? प्रशांत मोरे. सर, आज या ठिकाणी तुम्ही रक्तदान केलं, हां, कसं वाटतंय? छान वाटतंय. आयुष्यात फ्रेश वाटतंय. पहिल्यांदाच केलंय आज रक्तदान. अरे वा. ह्याच्या आधी केलं नव्हतं कधी. तुम्ही जे तुमचे बाकीचे मित्र आहेत त्यांना तुम्ही काय सांगता? काय सांगू इच्छितो की रक्तदान केलं पाहिजे, जेणेकरून आपल्यामुळे दुसरा कोणाचा जीव वाचू शकतो. ज्याला गरज आहे त्याला असं तरी काय आपल्या शरीरात ते पडूनच राहिले जोगे आहे. जेणेकरून जरी आपण दान केल्याने दुसऱ्याचा जीव वाचत असेल तर ते सर्व चांगलंच आहे. असं काय नाही की हे नाही. एवढंच सांगू इच्छितो. सर्वांनी या रक्तदान करा. हो, या सर्वांनी रक्तदान करा. ऐश्वर्या बेकरीच्या मागे तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. स्माईल म्हणजे पहिल्यांदा आता चक्कर आले का झाले असं नाही, पहिल्यांदा ग्लानी आल्यासारखं होतं. कारण काय होतं, थोडं एकदम प्रेशर येत ना, नंतर थोडस हा, ते पहिल्यांदा केल्यामुळे जरा भीती निर्माण नाही. काय अडचण मनात. हा, छान. ओके. वेल सर, थँक्यू. नमस्कार सर. सकाळ सकाळ तुम्ही रक्तदान केलं, कसं वाटतंय? एकदम मस्त सर. पहिली वेळेसच केले मी पण रक्तदान. आणि जॉबवरनं गेट पास घेऊन आलोय रक्तदान करण्यासाठी. नाईट शिफ्ट होती तुमची? नाही, डेलाच आहे. 7ची शिफ्ट आहे. पण सकाळ सकाळ गेट पास गेट पास घेऊन आलोय. आज मला तुम्ही सांगा, तुमचे जे आपल्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांना तुम्ही हा संदेश काय देताल की रक्तदान करणं गरजेचं आहे का नाही? नाही, गरजेचं आहे ना. रक्तदान करायलाच पाहिजे प्रत्येकाने. का रक्तदान करायला पाहिजे? कारण समोरच्याला आपलं म्हणजे रक्त जीव समोरच्या एखाद्या जर आपलं रक्त लागत असेल तर त्याला भेटेल ना ते. गरज असेल तर कदाचित ते जीव. बरोबर. आज काय सांगता तुम्ही राजमुद्रा ग्रुप बद्दल? राजमुद्रा ठिकाणी काम आहे. त्यांचे तर आहेत, पण आम्हाला बी एक संधी भेटली रक्तदान करण्याची. इथे येऊन जवळच होतं आमचं कंपनी आहे, त्याच्यामुळं एकदम 5 मिनिटाच्या अंतर असल्यामुळे आम्ही पण सर्टिफिकेट आहे. हो, सर्टिफिकेट भेटलंय आम्हाला रक्तदान केलं म्हणून. थँक्यू सर. वेलकम. नमस्कार. आज या ठिकाणी तुम्ही रक्तदान केलं, कसं वाटतंय सर? चांगलं वाटतंय, कारण ह्याच्या आधी मी बऱ्याच वेळा केलं ते. मी भारत पोस्टला जॉबला आहे, कंपनीत पण करतो. म्हणजे वर्षातून नेहमी करतो. माझी 7वी-8वी वेळ येतात. कसं वाटतं सर? काय नाही, आपण तंदुरुस्त आहे त्याच्यामुळे आपल्याला काय एवढा त्रास जाणवत नाही. आणि आजूबाजूचे जे आपले लोक आहेत त्यांना तुम्ही काय संदेश देताल? केलं पाहिजे. कसं आहे, आज आपण रक्तदान करतोय, उद्या आपल्याला गरज पडू शकते, आपल्या घरच्यांना भविष्यात पडू शकते. त्यामुळे आपण केलं पाहिजे. एखादा जीव पण वाचू शकतो. एखाद्या जीव पण वाचू शकतो. बरोबर आहे. राजमुद्रा ग्रुप बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? राजमुद्रा ग्रुपचं कार्य चांगलं आहे. असंच कार्य करत राहावं पुढं. थँक्यू सर. धन्यवाद. काय कसं वाटतंय रक्तदान केलं? रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ रक्तदान आहे. प्रत्येकाने केलंच पाहिजे. जसं मतदान करतो आपण तसं रक्तदान ह्या आपला म्हणजे एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी वगैरे नाही का मदत होते ना. रक्तदान हा केलंच पाहिजे. काय सांगता तुम्ही? आज तुम्हाला जे लोक बघतात त्यांना तुम्ही काय सांगताल? रक्तदानासाठी आलं पाहिजे का नाही? नाही, बरोबर आहे की रक्तदान हा केलंच पाहिजे प्रत्येकाने. काय काय लोकांना भीती वाटते रक्तदान केलेलं म्हणतात आम्ही आमचं रक्त शरीरात जातं, याबद्दल नाही ना, रक्तदान हे केलंच पाहिजे. कारण शरीराला चांगलं असताना नवीन रक्त तयार होतं ना. नवीन रक्त तयार होतं. आणि मला अभिमान वाटतो की मी रक्तदान करतोय बारामतीमध्ये. राजमुद्रा ग्रुप बद्दल तुम्ही काय सांगता? चांगलंच आहे ना. जे करते ते सामाजिक कार्य 1 नंबर आहे. कारण मी इथं दुसरी वेळ आहे माझी रक्तदान करण्याची. गेल्या वर्षी मी ह्याच ठिकाणी हो. धन्यवाद. गुड मॉर्निंग. आज या ठिकाणी हे महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. तुम्ही रक्तदान केलं, बरोबर. काय वाटतंय, कसं वाटतंय? अतिशय स्तुत्य उपक्रम माननीय श्री अमर गाडगे राबवत आहेत. दरवर्षी अजयदादांच्या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना वेळेवरती रक्त मिळावं हा त्यांचा प्रामाणिक हेतू आहे. त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा. आणि खरंच कौतुकास्पद उपक्रम राबवत आहेत असं मला वाटतं. बाहेरचे लोक आहेत
कधी कधी ते भीतात रक्तदान करायला, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? नाही, मला पण भीती वाटत होती खरं सांगायचं तर. माझी पहिलीच वेळ आहे. अच्छा, पहिलीच वेळ आहे? पहिलीच वेळ आहे. मागच्या वर्षी कुटुंबासहित मी आलो होतो, पण त्यावेळेस माझा हात फ्रॅक्चर असल्यामुळे डॉक्टर म्हणजे काय करणार असतो करता येणार नाही, आणि मिसेसचं हेमोग्लोबिन कमी असल्यामुळे जमलं नाही. पण यावर्षी मी ठरवूनच आलो आणि झालं, यशस्वी रक्तदान झालं. छान वाटतंय ना? एकदम छान. रक्तदान केलं पाहिजे, रक्तदान केलंच पाहिजे. गरजू पहिलीच वेळ आहे, पण पहिलीच वेळ. चेहऱ्यावर जेवढं पाहिलंय खरंच. थँक्यू सर. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज या ठिकाणी राजमुद्रा ग्रुपने जे महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे सर? स्तुत्य उपक्रम आहे, वेगळा उपक्रम आहे, कारण अपघात फार होत आहेत, रक्ताची फार गरज आहे, ह्याची त्यांना जाणीव आहे. उपक्रम खरंच स्तुत्य आहे, कारण लोकांमध्ये माणुसकी राहिलेली नाही. माणूस अपघात झाला तरी तिथे राहत नाही, थांबत नाही, मदत करत नाही. नक्कीच ह्या उपक्रमातून कशी का व्हायना मदत होते, फार छान वाटतंय. आणि मलाही रक्तदान करायला फार बरं वाटतं. असा उपक्रम असला की मी आवर्जून, मला गरज वाटत नाही की मला कोणी बोलवलं पाहिजे आग्रह खातर. काही लोकांना भीती वाटते रक्तदान केल्याने, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? फार चुकीचं आहे ते, कारण त्यांना ते समज नाहीये किंवा त्यांचं अज्ञान आहे. त्यांचं ते अज्ञान दूर करण्याचा उपक्रम सुद्धा राबवला पाहिजे. बरोबर. रक्तदान केल्याने शरीरातलं रक्तदान कसं वाढ होते आणि नवीन रक्त तयार होण्याची फार गरज आहे. बरोबर. स्त्रियांचं नॅचरली रक्त हे रिसायकलिंग होत असतं. अगदी बरोबर आहे. परंतु पुरुषाचं होऊ शकत नाही, तर पुरुषांनी हे रक्तदान केलंच पाहिजे. थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी हे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, आणि जे काही लोक म्हणतात की भीती वाटते काय रक्तदान केल्याने, याबद्दल तुम्ही आमच्या लोकांना काय सांगताल? लोकांना असं वाटतं की रक्तदान केल्याने आमच्या शरीरातलं ब्लड कमी होईल किंवा काही चक्कर वगैरे येईल हे ते. तर आपण रक्तदान करतानाच त्याच्या अगोदर आपण सगळ्या टेस्ट, HB, नंतर तुमचा ब्लड ग्रुप, वेट, तुम्हाला कोणता आजार आहे का, ते सर्व चेक करूनच तुमचं ब्लड ग्रुप चेक केलं जातं. आणि नंतर सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही रक्तदान करू शकता. आणि ह्या सगळ्यासाठी जर तुम्ही क्वालिफाय असेल तर आपण कन्सेंट तयार करून त्याच्यावरती साईन वगैरे घेऊन तुम्हाला ब्लड ग्रुप देण्यासाठी, तुम्हाला रक्तदान करण्यासाठी तयार करतो. आणि याच्यानंतर तुम्ही हे सगळी प्रोसेस केल्यानंतर तुमच्यामध्ये जे ब्लड डोनेट केलेलं असतं तुम्ही ते एका तासामध्ये तुमचं नंतर रिकवर होऊ शकतं. आणि ब्लड ग्रुप रक्तदान हे तुम्ही 3 महिन्यातून एकदा केलंच पाहिजे. सर गुड मॉर्निंग. आज या ठिकाणी राजमुद्रा ग्रुप आयोजित रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, महारक्तदान शिबिर. काय सांगायचं तुम्हाला, रक्तदान केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? नाही, रक्तदान हे नेहमीच केलं पाहिजे, कारण की रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरात कोणतीही कमतरता येत नाही आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून पण चांगलं आहे. आणि आपण रक्तदान केल्यामुळे आपलं रक्त हे अनेकांना उपयोगी पडू शकते, म्हणजे इतर गरजूवंत जे लोक आहेत त्यांना सुद्धा उपयोगी पडू शकते. त्यामुळे सर्वांनी रक्तदान केलं पाहिजे. सर तुमची किती वेळ आहे रक्तदान करायची? ही 5 ते 6 वेळा केलं असेल. 6 वेळा? हां. रक्तदान केल्यानंतर फ्रेश वाटतं? एकदम फ्रेश वाटतं. काही लोकांना भीती वाटते सर, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? नाही, बिलकुल घाबरायचं काहीच कारण नाही. आपल्या शरीरामध्ये साधारणपणे 5 ते 6 लिटर रक्त असतं, त्यातील आपलं ठराविकच रक्त आपल्याला काढून घेतलं जातं. त्यामुळं कोणताच दुष्परिणाम होत नाही, उलट आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे. नक्कीच. थँक्यू सर. थँक्यू. गुड मॉर्निंग सर. कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय सर. अजून चालूच आहे रक्त? हो सर, एकदम. किती वेळ आहे तुमची रक्तदान करायची? माझी आता जवळपास सर 6 टाइम ब्लड डोनेट केलंय. बरं, 6वी वेळ आहे? हो, 6वी वेळ. काय सांगताल तुम्ही आज तुम्हाला जे तुमचा मित्र परिवार बघत आहे त्यांना तुम्ही काय सांगताल? हा सर, ब्लड डोनेट करायचं एकच कारण माझं, कारण की मला एक ब्लड डोनेट करण्याचा माझा एक अनुभव होता. माझा फ्रेंड होता एक रूममेट्स, आम्ही कॉलेज डेमध्ये सोबत असतो. त्याचा ॲक्सिडेंट झाला होता एकदा सर. त्याला ब्लड डोनेट करण्यासाठी आम्ही, त्याचं ब्लड O निगेटिव्ह असल्यामुळं आम्ही खूप त्रास झाला. O निगेटिव्ह तुमचा ब्लड ग्रुप होता त्यांचा? हा, त्यांचा. खूप त्रास झाला आम्हाला. त्याचं नाव सूरज सर. तर त्यावेळेस मला कळलं की ब्लड डोनेट करणं किती जरुरी आहे. तेव्हापासून मी 6 वेळेस डोनेट केलं सर. नक्कीच. दुसऱ्याचा जीवही वाचतोय, आपल्या यासारखं पुण्य कुठे? हो सर. काही लोकांना भीती वाटते, काय सांगायचं सर त्याबद्दल? नाही सर, भीतीचं कारण काही नाहीये. जोपर्यंत आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला ब्लड डोनेट होत नाही ना, तोपर्यंत माणसाला तसंच वाटतं. पण जवळनं अनुभव घेतल्याच्या नंतर खूप छान वाटतं सर. असं वाटतं की आपण कुणाचा तरी एखाद्याचा जीव वाचवतोय.
बरोबर आहे, कारण रक्त हे अनमोल गोष्ट आहे. रक्त केव्हा आपलं वाया जातं, जेव्हा आपल्याला एकदा अपघात होतो, ऍक्सिडेंट होतो, तेव्हा रक्त आपल्या शरीरातनं बाहेर पडतं. बरोबर सर. तेव्हा कुठे आपलं दुसरं फ्रेश रक्त येतं. बरोबर आहे. पण हे रक्तदान केल्याने एक तर दुसऱ्याचा जीवही वाचतोय आणि आपल्या शरीरामध्ये दुसरं रक्तही तयार होत आहे. आणि मेन म्हणजे सर, आपल्याला जे रक्त ब्लड डोनेट केल्याच्या नंतर जो आपल्याला फिलिंग येते ना सर, ती अमेझिंग असते सर. म्हणजे ती फिलिंग एकदम रिफ्रेश असं वाटतं वाटतं की आपण एक रिफ्रेशनेस वेगळाच असतो, तो शब्दात सांगता येत नाही सर. असं या टाईप मध्ये छान वाटतं सर, एकदम छान. चला, थँक्यू, वेलकम सर. गुड मॉर्निंग. आज या ठिकाणी राजमुद्रा ग्रुप बद्दल आयोजित केले महारक्तदान शिबिर. हो. तर तुझं नाव काय? माझं नाव संजित जितेंद्र उंडे. किती वेळ आहे तुझी रक्तदान करायची? माझी दुसरी वेळ आहे. कितवी? दुसरी वेळ आहे. कसं वाटतंय? मस्त, एकदम मस्त वाटतंय. मी ऍक्च्युली दर वाढदिवसाला करतो. अरे वा. पण काही कारणामुळे जमलं नाही, मग हे होतं इथं इथे पहिल्यांदाच आहे. मित्रांना सजेस्ट करतो का तू रक्तदान करायचं? मित्राला घेऊनच आलोय. अरे वा, मित्रांना घेऊन आलो. म्हणजे अख्ख्या मित्राचा ग्रुपच आलाय का सगळा? काय सांगते बरं, काही लोकांचा समज आहे बाबा रक्तदान केल्याने काय भीती वाटते बाबा? उलट रक्तदान केलं पाहिजे. म्हणजे कसं आहे की आपल्यामुळे जर एखाद्याचा जीव वाचत असेल तर ते कधी पण चांगलंच आहे ना. म्हणजे एखादी तुझ्या आयुष्यामधली एखादी अशी गोष्ट सांगतो का जेणेकरून तुला अशी भीती वाटली की हॉस्पिटलमध्ये त्या एका व्यक्तीचा बाबा नाही का असा आयसीयू मध्ये, तर ह्याबद्दल तू काय सांगशील? की रक्तदान ही नॅचरल गोष्ट आहे. बरोबर आहे. बरोबर. शरीर आपलं रक्त तयार करतं. रक्त बाहेर कुठेही मिळत नाही. बरोबर. रक्तदान हे आपण रक्तदान करतो, एखादा आपण जीव वाचवतो. बरोबर. असं तू की एवढ्या तुझ्या ह्याच्यामध्ये एखादा असा प्रसंग तुला आठवतोय की जेणेकरून तू शेअर करू शकतो बाबा आमच्या लोकांशी की बाबा असं असं झालं होतं म्हणून आज काळाची गरज आहे रक्तदान करणं? नाही, असा तरी माझा किंवा आजूबाजूला आपण पाहतोय एवढी रहदारी झाली, ऍक्सिडेंट होतात. बरोबर. खूप लोकांना रक्त लागतं. बरोबर बरोबर. आज हे जे राजमुद्रा ग्रुपने जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे याबद्दल तुला काय बोलायचं आहे? ऍक्च्युली असे जर प्रत्येकाने जर काही शिबिरं ऑर्गनाईज केली, म्हणजे हे बारामती सारख्या ठिकाणी तर ठीक आहे, पण एखाद्या खेडेगावात किंवा असे छोटे जे गाव आहेत तिथे जर ऑर्गनाईज केले तर तिथल्या माणसांनाही समजेल की रक्तदानाने काही म्हणजे भीती नाही. कारण आत्ता कसं आहे की जी खेडेगावात राहणारी माणसं आहेत तर त्यांना अजूनही भीती आहे की रक्तदानाने त्रास होतो किंवा चक्कर येते. तर ही भीती घालवण्याचं काम ही लोक करतात. नक्कीच नक्कीच. थँक्यू. येस, थँक्यू. तुमचं नाव? माझं नाव नितीन अशोक आरवाडे. रक्तदान केलं? हा, रक्तदान केलं. कसं वाटतंय? अगदी एक नंबर छान वाटतंय. छान वाटतंय का? किती वेळ तुमची रक्तदान करायची? आता माझी 5वी ते 6वी वेळ आहे. 6वी वेळ आहे. तुमच्या मित्रांना काय सांगताल? काय रक्तदान करावं म्हणजे 2-3 महिन्यात एकदा रक्तदान कुठे असेल तर रक्तदान केलंच पाहिजे का? केलंच पाहिजे. बरोबर. कशाला करायचंय? दुसरं रक्त तयार होत नाही म्हणलं. नाही नाही, रक्तदान करावं. आपल्या शरीरातलं फिल्टर होऊन दुसरं रक्तानी वाढते आपल्या शरीरात, त्यामुळे रक्तदान करावं नेहमी. असं कुठतरी फील होतोय का आपण दुसऱ्याचा जीव वाचवतोय? वाचून चांगलं वाटतं. तुम्हाला सर्टिफिकेट मिळालंय? बघू. मिळालं सर. नाव आहे का त्याच्यावरती? आहे. बरोबर आहे. राजमुद्रा ग्रुप बद्दल काय सांगताल तुम्ही? हा, ग्रुप बद्दल की अगदी व्यवस्थित सगळं नियोजन करून अगदी सगळं व्यवस्थित केलं का? बरोबर. चला, थँक्यू. हजारे. आम्ही इंदापूर मुक्ताई ब्लड बँकेकडून आलेलो आहोत. आज हा महारक्तदानाचा जो शिबिराचा आज अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथे कॅम्प ठेवण्यात आलेला आहे. तर रक्तदान देऊन आपण दुसऱ्यांचं जीवन वाचवू. आज रक्ताची बघितलं तर फार गरज असते. लेडीजमध्ये बघितलं तर HBचं प्रमाण 9च्या आत असल्यामुळे प्रेग्नेन्सीच्या टायमाला त्यांना रक्ताची फार गरज असते. त्याच्यामुळे आपण ते रक्तदान करू शकतो. जिथे ॲक्सिडेंट होतात तिथं त्यावेळेस त्यांना रक्ताची फार गरज असते, HB मिळत नाही. त्यावेळेस आपण काय करायचं की हे रक्त जे मिळालेलं आहे ह्यातून आपण एक समाजसेवा घडवित आहोत आणि ह्या समाजसेवेतून आपण पुढे चाललेलो आहोत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान. थायलेमिसच्या पेशंटसाठी आपण महिन्याला हे रक्तदान करू शकतो. आपले रक्त हे दुसऱ्यासाठी उपयोगी येऊ शकते. नमस्कार सर. ताई, या ठिकाणी हे जे आता रक्तदान चालू आहे तुम्हाला काय सांगायचं आहे? रक्तदान करणं गरजेचं आहे का? जरूर आहे रक्तदान करणं? हा, जरुरी आहे. कारण अशा बहुत ठिकाणी आपण बघतो आता आयोजित केलेलं आहे की अजितदादा पवार यांच्या बड्डे निमित्त एवढंच हे केलेलं आहे. कार्यक्रम कॅम्प आयोजित केलेला आहे. आमच्या मुक्त एक ब्लड कॅम्पद्वारे आम्ही इथं आलेलो आहोत. पण रक्तदान केल्याने एखाद्याला जीवदान भेटत असेल तर ते चांगलंच आहे ना.
आता रक्त एखाद्या व्यक्तीचं काढलं नंतर साधारण किती तास लागतात रक्त रिकवर व्हायला शरीरामध्ये यायला? 24 तासाच्या आत रिकवर व्हायला वेळ म्हणजे रिकवर व्हायला चालू होतं. पण एवढंच की ब्लड डोनेशन केल्याने जेणे काही साईड इफेक्ट होत नाहीत आणि रक्तदान केल्याने दुसऱ्याचा जीव पण वाचू शकतो. नवीन रक्त शरीरामध्ये तयार होतं. होऊ शकतो. धन्यवाद ताई. तुमचं नाव? विवेक सुतार. सर, या ठिकाणी आज हे राजमुद्रा ग्रुपने महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? लोकांना तुम्ही काय सांगताल? रक्त देणं गरजेचं आहे का नाही देणं? ॲक्च्युली रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि हे नुसतं म्हणजे असं ब्रीद वाक्य नाही आहे. ॲक्च्युली हे खरंच आहे, कारण ह्यातून आपल्या दोन्ही दृष्टीने म्हणजे समाजात काही ना काही फुल ना फुलाची पाकळी आपल्याकडून थोडासा हातभार लागतो आणि प्रत्येकजण तसं बघायला गेलं तर त्याच्या शरीरयष्टीनुसार 3 महिन्यातून एकदा रक्तदान करू शकतो. त्याच्यामुळं आपण कुठंतरी काही गोष्टीला बांधील आहोत किंवा आपल्यामुळं गरजू व्यक्ती कोण आहेत त्यांना काहीतरी थोडासा आधार मिळावा. अगदी पैशाचीच मदत कोणाला करणं हे काही योग्य नाही आहे. तुम्ही रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवणं हे सुद्धा खूप श्रेष्ठ आहे. म्हणूनच मला असं वाटतं की बा रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. हे वाक्य, हे ब्रीद वाक्य एकदम सत्य आहे. धन्यवाद सर. तसं जर आज पाहता गेलं तर रक्ताची एवढी गरज आहे की कुठेही बघा जर रक्त ॲक्सिडेंट असेल, कुठे प्रेग्नेन्सीचे लेडीज असतील, ह्यांना रक्ताची ज्यावेळेस गरज भासते त्यावेळेस रक्ताची आपण कमतरता कशी भरून काढायची हा एक मोठा पॉईंट आहे. त्यावेळेस आपण काय करू शकतो की ब्लड बँकेमधून त्यांना रक्त आपण पटकीने होता होईल तेवढं लवकर सप्लाय करू शकतो. त्यामुळे हे जे बँक रक्त इथून घेऊन जातात त्यांचा एक फायदा होतो की तो स्टॉक त्यांच्याकडे अवेलेबल राहतो. जे आपण इतरांना भेटून रक्त गट विचारण्यापेक्षा तिथून आपण पटकीने रक्त घेऊन आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो. मॅडम, काही लोकांचं मत असतं की काही लोक भितात रक्तदान करायला. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे त्यांना? रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यात भिण्यासारखं काहीच कारण नाही. कारण जे रक्त आपण दिलं जातं त्याच्यामुळे कुणाचा तरी जीव वाचला जातो. हे पुण्याचं काम होतं आणि ते रक्त 24 तासाच्या आत तयार होतं की ह्याच्यापासून तुम्हाला कुठला आजार वगैरे काही होत नाही. तर उलट तुमच्या शरीरातील जे रक्त बाहेर पडलं जातं त्यावेळेस नवीन फिल्ट्रेशन चालू होऊन ते 24 तासाच्या आत ते नवीन रक्त तुमच्या शरीरात तयार झालं जातं. ह्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला जे आजार होणारे असतात, BP, शुगर, अटॅक जे असतात, ह्या आजारापासून तुमचे बचाव होऊ शकतो. धन्यवाद ताई. थँक्यू. ओके. रक्तदान केलं तुम्ही काय सांगाल बरं लोकांना? रक्तदान करणं आपल्या शरीराच्या दृष्टीने चांगलं आहे. आज राजमुद्रा ग्रुप यांनी आपल्याला आयोजन केलं आहे अजितदादा पवार, माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त. तर हा एक सामाजिक उपक्रम आहे. ह्याच्यातून आपल्याला खूप चांगली समाजासाठी काही गोष्टी करण्याचा योग येत आहे. तर मला असं वाटतं की बाबा रक्त देऊन आपण सर्वांसाठी किंवा समाजातील जे गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी थोडं तरी रक्त देऊन त्यांचा जीव वाचावा. किंवा आज रस्त्यावर काही अपघात वगैरे होतात तर ह्याच्यासाठी अचानक सर्वांची आर्थिक कंडिशन तशी नसते, त्यांना काही गोष्टीची गरज पडते, रक्ताची गरज पडते. तर त्यावेळेस आपण थोडं केलेलं रक्त हे त्यांना उपयोगाला येऊ शकतं. ह्याच्यामुळं मला वाटतं आम्ही ह्या समाजाला हे सांगेल की प्रत्येकाने 3 नाहीतर 6 महिन्यातून एकदा तरी रक्तदान करावं आणि आपल्या समाजाला हातभार लावा. तर असे जे आयोजित कार्यक्रम असतात ह्याच्यामध्ये सहभाग करून आपण आपलं थोडासा मूल्याचा वाटा ह्याच्यामध्ये द्यावा ही माझी समाजाला विनंती आहे. धन्यवाद सर. नमस्कार. तुमचं नाव? अक्षय वनवे. सर, आज या ठिकाणी हे रक्तदान महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. याबद्दल तुम्ही काय सांगताल? खूप भारी वाटलं. आम्ही मुले 8 जण 5 ते 6 जण आलो आम्ही इथे. आम्ही अभ्यासिकेमध्ये अभ्यास करत असताना आम्हाला समजलं की इथे एक रक्तदान शिबिर चालू आहे. तर सगळेजण आम्ही इथं आलो आणि रक्तदान शिबिर हे माझी 6वी वेळ आहे. म्हणजे आतापर्यंत मी 6 वेळा करत आलेलो आहे आणि खूप छान वाटतं. म्हणजे ज्यावेळेस आपण रक्तदान करतो आणि जर आपल्या ह्या रक्तातून एखादं कोणाची जर गरजेला लागत असेल तर हे आपल्यासाठी मोठं दान आहे. जसं अन्नदान म्हणतो तसं एक रक्तदान एक सेकंडचं मोठं दान आहे. आणि सगळ्यांना मी एक विनंती करतो की सगळ्यांनी वेळात वेळ टाइम काढून इथं रक्तदान शिबिरला उपस्थित राहावं अशी एक सगळ्यांना मी विनंती करेल. आणि खास बारामतीकरांसाठी एक संदेश की तुम्ही या, वेळात वेळ काढून इथं या. खूप शुभेच्छा. आणि ज्यांनी हे रक्तदान शिबिर भरवले त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. त्यांनी की हा मोठा कार्यक्रम आयोजित केला आणि विद्यार्थ्यांसाठी पण हा एक मोठा
संधी त्यांनी की रक्तदान करण्यासाठी यावे. तर बस धन्यवाद मित्रांनो. आज या ठिकाणी राजमुद्रा ग्रुप आयोजित मान्य श्री अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि आज आपल्या समोर बघत आहात. सर नमस्कार. सर तुमचं नाव? माझं नाव रजत काटवटे. मी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक बारामती RTO इथे कार्यरत आहे. तर ह्या उपक्रमाबद्दल बोलू इच्छितो की ह्यांनी जो उपक्रम चालू केलेला आहे राजमुद्रा ग्रुपचा, तो एक खूप चांगला उपक्रम आहे. कारण रस्ते अपघात जे होतात, आता आमचं कामच ते की रस्ते अपघात कमी करायला मदत करणे. बरोबर आहे. तर रस्ते अपघातात जे गोष्टी होतात त्याच्यात एक मेन पार्ट राहतो की लोकांना रक्त मिळत नाही वेळेत. अगदी बरोबर. आणि आपल्या इथं रक्तदानाचा अवेअरनेस खूप कमी आहे. बरोबर आहे सर. तर ह्यांच्या ग्रुपसाठी माझ्या शुभेच्छा. उपक्रम चालू केलेला आहे. बरोबर. धन्यवाद सर. आपल्या शेजारी शिक्षण मंत्री उभे आहेत. सर नमस्कार. सर तुमचं नाव? नमस्कार. माझं नाव रोहन रवींद्र कांबळे. मी सध्या उपशिक्षण अधिकारी म्हणून माझी निवड झालेली आहे. आणि जो राजमुद्रा ग्रुपने हा कार्यक्रम जे रक्तदान शिबिर आयोजित केला आहे, तर त्याबद्दल सर्वप्रथम अमर काकांचे व संपूर्ण राजमुद्रा ग्रुपचे खूप खूप अभिनंदन. असे हे स्तुत्य उपक्रम जे आहेत ते मागच्या अनेक वर्षांपासून राजमुद्रा ग्रुपकडून आयोजित केले जातात. त्याबद्दल आम्ही त्यांचे फक्त आभारीच नाही तर खूप खूप आम्हाला अभिमानही या गोष्टींचा वाटतो. धन्यवाद. सर ते आज लोकांना भीती वाटते रक्तदान करायचं का नाही करायचं, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? नाही, भीती बाळगण्याचं काही कारणच नाहीये मुळात. आणि आपण जर इथं पाहिलं तर ॲम्ब्युलन्स उभे आहेत, सगळे डॉक्टर्स उभे आहेत. जरी कोणाला काही इन केस जरी कोणाला काही झालं तरी पण आपल्याकडे सगळ्या सुविधा इथे उपलब्ध आहेत आणि होण्याचे चान्सेसही खूप कमी आहेत. आणि जे जसं आपण म्हणालो की रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, सो याच्याबद्दल नक्कीच भीती तर मनात नसावीत आणि सगळ्यांनी एक खूप आपुलकीने आणि पूर्ण उत्साहाने येऊन रक्तदान करावे ही मी अपेक्षा व्यक्त. धन्यवाद सर. सामाजिक उपक्रम आहे हा चांगला, सर्वांसाठी उपयोगी आहे. हा काय कार्यक्रम माझ्या एकट्यासाठी नाही आहे. बरोबर. किंवा सर्व समाजासाठी. काही लोक म्हणत असतील नावासाठी करतात, काय नाही, पण समाजाला सगळ्यात उपयोग होतो. अगदी बरोबर आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? सुशील गाडगे. मी आज या ठिकाणी राजमुद्रा ग्रुपने आयोजित केलेलं महारक्तदान शिबिर, सर याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? राजमुद्रा ग्रुप आयोजित आदरणीय दादा हे आपल्या बारामती तालुक्याचे लाडकं नेतृत्व तर आहेच, पण महाराष्ट्राचे आणि देशाचेही लाडकं नेतृत्व आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थापक अध्यक्ष अमर घाडगे यांनी गेली 17 वर्ष चांगल्या पद्धतीचे वाढदिवसाच्या अगोदर रक्तदानाचे शिबिर आयोजित केले आहे. हे 100 बाटल्यांनी सुरुवात केलेलं रक्तदानाचं शिबिर आज मी ती जवळपास 2500 बाटल्या संकलित दरवर्षी करत असतो. आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांना उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य वाढदिवसानिमित्त माझ्याकडून आणि राजमुद्रा ग्रुपकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्ते. आज या ठिकाणी महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे राजमुद्रा ग्रुप यांनी. तुम्हाला काय सांगायचं आहे का आज ही रक्तदान शिबिर काय आयोजित करायचं आहे? कसं आहे, आज रक्तदानाची खूप गरज आहे. एकानं रक्तदान केलं तर एखादा जीव वाचू शकतो. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राजमुद्रा ग्रुपचे जे काय अध्यक्ष आहेत अमरदादा यांनी या ठिकाणी सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे. दरवर्षीप्रमाणे ही परंपरा चालूच आहे. आज मी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या ठिकाणी अकॅडमीचे सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आणि हे रक्तदान सर्व विद्यार्थी रक्तदान करणार आहेत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. तर आज रक्ताची खरोखरच खूप आवश्यकता आहे. त्याच्यामुळं दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. त्याबद्दल अमरदादाचा मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझं 2 शब्द थांबवतो. जर विद्यार्थ्यांना कोणाला बोलायचं असेल तर ते विद्यार्थी बोलू शकतात. हे बघा, हे सर्व विद्यार्थी आलेले आहे रक्तदान करायला. नमस्कार. बोल की काय दादा तुझं नाव काय? मी धनराज गायकवाड. आज तू काय इथं आलेला आहे? मी कारण आज रक्तदान देण्यासाठी आलेलो आहे आणि आमची सत्यमेव करिअर अकॅडमी सर्व विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना घेऊन आम्ही इथं सर्व उपस्थित आहोत. कारण माननीय श्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा राजमुद्रा ग्रुप यांनी हा रक्तदान शिबिर भरवलेला आहे. तरी आम्ही सगळे उपस्थित आहोत. थँक्यू.
अजून कोणाला बोलायचंय का? बोला मित्रांनो. नमस्कार दादा, काय नाव तुझं? अर्जुन सोरंबे. तू काय सांगशील बरं, काय इथं आलेलं आहे? इथं माननीय श्रीमंत. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव विघ्नेश नामदे. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राजमुद्रा फाउंडेशन ग्रुपचे अध्यक्ष अमरजित घाडगे यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. तरी रक्तदान म्हणजे एक मदत नाही, तर रक्तदान म्हणजे एक माणुसकीची खरी ओळख आहे. त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठदान असतं. म्हणून आम्ही सत्यमेव करिअर अकॅडमीचे सर्व विद्यार्थी घेऊन आज त्याचं रक्तदान करण्यासाठी आलेलो आहोत. धन्यवाद. धन्यवाद. राजमुद्रा ग्रुप आयोजित महारक्तदान शिबिर आयोजित केले जाते. गेले 20 वर्ष झाले राजमुद्रा ग्रुपतर्फे एक सामाजिक कार्य उपक्रम राबवला जातो. याच्यामुळे जनजागृती होते. तसं रक्तदान शिबिराप्रमाणे इतरही उपक्रम ग्रुपतर्फे राबवले जातात. आणि ग्रुपचे अध्यक्ष माननीय अमरशेठ घाडगे यांचा ग्रुप जो आहे तो खूप अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आपण बारामतीत एक उत्स्फूर्तपणे सगळ्या तरुण वर्गांचा त्यांना साथ मिळत आहे. म्हणजे कॉलेजच्या मुले असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय नेते वगैरे सर्वांचं मिळून एक प्रकारे चांगली साथ मिळत आहे. धन्यवाद. धन्यवाद. मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज आलेलो आहे राजमुद्रा ग्रुप आयोजित मान्यश्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी गणपतराव पंढरीनाथ घाडगे यांच्या स्मरणार्थ महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अमरशेठ घाडगे साहेब आज त्यांनी हे सर्व त्या महारक्तदानाचं शिबिराचं आयोजित केलेलं आहे. हे बघू शकता. या ठिकाणी कॅमेरा करा. या ठिकाणी हे बघा किती गर्दी झालेली आहे. सर्वजण आता रक्तदान करायला आलेले आहेत. आणि आज आपण विचारूया त्यांना, आज या ठिकाणी राजमुद्रा ग्रुपने जे आयोजित केलेला उपक्रम आहे याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्ही पाहता गेले 20 वर्ष झालं आम्ही राजमुद्रा ग्रुपतर्फे महारक्तदान शिबिराचं आयोजन करतो. आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला जनतेतून मिळत आहे. बरोबर आहे. आणि रक्तदान शिबिराबरोबर इतरही सामाजिक उपक्रम आम्ही दरवर्षी राबवले जातो. अगदी बरोबर. जसं दहीहंडी, बाकी वृक्षारोपण वगैरे अनेक असे बरेच कार्यक्रम आहेत आम्ही ग्रुपतर्फे आयोजित केले जातो. आणि आम्हाला तरुण वर्ग, सामाजिक, राजकीय सगळ्या लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो. बरोबर. आणि आमच्या ग्रुपचे जे कार्यकर्ते आहेत ते पण एकदम मनापासून जीव लावून खूप चांगले काम करतात. धन्यवाद. नमस्कार. तुमचं नाव? सोमनाथ बाबर. सर, तुम्ही काय सांगाल राजमुद्रा ग्रुपने हे आयोजित केलेलं महारक्तदान शिबिर आज लोकांना तुम्ही काय सांगाल? लोकांना आम्ही एवढंच सांगू इच्छितो की रक्तदान हे प्रत्येकाने केलं पाहिजे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने न सांगता, न आमंत्रण देता प्रत्येकाने स्वतः पुढाकार घेऊन रक्तदान हे केलंच पाहिजे. रक्तदान हे काळाची गरज आहे, हे प्रत्येकाने केलं पाहिजे. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव? माझं नाव प्रवीण नांगरे. आज खरं सांगायचं गेलं तर राजमुद्रा ग्रुप आयोजित अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि गणपतराव पंढरीनाथ घाडगे यांच्या स्मरणार्थ आदरणीय अमरशेठ घाडगे यांच्या या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असं ही रक्तदान शिबिर इथं भरलेलं आहे. सांगायचं एकच की गेले 20 वर्ष झालं हा एकदम मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या उत्साहाने हा उपक्रम राबवण्याचा कार्यक्रम होतोय. आणि जास्त मी काय बोलणार नाही, प्रत्येक जण मत असे रक्तदान करा. पण कसं असतं ना, माणूस आयुष्यात काय ना काहीतरी दान करत असतो. पण रक्तदान म्हटलं की माणूस म्हणतो अरे रक्तदान करायचं का. पण एक मन आहे ना, एक बूंद एक जिंदगी. पण तसं जर म्हटलं तर तुम्ही जर खरंच रक्तदान केलं ना, तुमच्या या रक्तदानाने नक्कीच कोणातरी एखादा जीव वाचू शकतो. त्यामुळं अवश्य या आणि नक्कीच या रक्तदानाचा सहभाग घ्या. गरज पण आहे ना आता सध्या आपण पाहतोय. 100% नक्कीच काळाची गरज आहे. आणि कसं असतं, श्रीमंत लोकांना काय कुठे तुम्ही हे करू शकता, रक्त घेऊ शकता. पण गोरेगरिबांना नक्कीच हे ब्लड बँकेच्या मार्गदर्शनाखाली त्यांना रक्तदान भेटतं. आणि आम्ही इथं जे उपक्रम राबवतोय कुठल्याही प्रकारचं कुणाकडून कुठले मूल्य वगैरे काही घेत नाही. सो खरंच चांगला उपक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे राबवतोय. आणि सांगायचं एकच की तुम्ही सर्व लोकांनी जर पाहत असाल तर नक्कीच या आणि या उपक्रमात सहभाग व्हा. धन्यवाद सर. थँक्यू. आमचं नाव सुमित अनिल परकळे. आज या ठिकाणी राजमुद्रा ग्रुपने महारक्तदान शिबिराचं आयोजित केलेलं आहे. आज काय सांगताल, रक्तदान करणं गरजेचं आहे? अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि पंढरीनाथ गणपतराव घाडगे यांच्या स्मरणार्थ महारक्तदान शिबिराचं आयोजन राजमुद्रा ग्रुप आयोजित केलेलं आहे. संस्थापक अध्यक्ष अमर घाडगे यांच्या नेतृत्वामध्ये हा सगळं आयोजन केलेलं आहे. रक्ताची गरज एखादी गंभीर जखम, कर्करोग, बाळंतपण, स्त्रीला अशक्तपणा, महिलांना त्यासाठी असते. रक्ताचा कुठेही कारखाना नसतो. रक्तदान केल्यानेच
माझ्या माहितीने 80 ते 90% रक्ताची गरज ही दान केल्यानेच रक्ताची गरज भागू शकते. बरोबर आहे. त्यामुळे रक्तदान करणं ही गरज आहे. मागच्या वर्षी माझ्या माहितीने आमच्या राजमुद्रा ग्रुपचं 1400 बाटल्यांचं म्हणजे संकलन झालेलं आहे. या वर्षी आम्ही 2000 बाटल्या होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. नक्कीच नक्कीच रक्तदान करणं सारखं आज राजमुद्रा ग्रुप बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत आहे, विविध उपक्रम करत आहे. आज काय सांगता राजमुद्रा ग्रुप बद्दल, तुम्ही काय सांगता? नाही, अन्नदान रक्तदान म्हणजे अमरशेठ गाडगेचा त्या दोन्ही ह्याच्यावरती भर असतोच. आणि दोन्ही म्हणजे दानाच्या ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत हे आपल्याला पण सर्वांना ज्ञात आहेच. धन्यवाद. नमस्कार, तुमचं नाव? प्रदीप ताकोली. तुम्ही काय सांगताल आज हा महारक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे बारामती MIDC मध्ये? थोडक्यात मी एवढं सांगतो की रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. मित्रांनो, ते बघितलं राजमुद्रा ग्रुपचे जे सगळे मित्र संघटना आहे आणि संस्थापक अध्यक्ष अमरशेठ गाडगे साहेब आज ह्यांनी हा जो रक्तदानाचं कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे खरंच खूप चांगलं, त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत की एवढं चांगलं त्यांनी सुंदर उपक्रम घेतलेला आहे. कारण रक्तदान जसं त्यांनी सांगितलं, रक्तदान कुठं कारखाना नसतो किंवा ते रक्तदान कुठं बाहेर मिळत नाही. श्रीमंत माणसाला कदाचित रक्त बाहेर कुठं मिळू शकतं कोणाकडून, पण गरीब लोकांना हे रक्तदान मिळत नाहीये. हे जे रक्तदान लोक जे करतात हे रक्तदान आपण ब्लड बँकेला काय असेल ते आपण देतो आणि तिथून हे गरीब लोक घेतात. कुणाकडून आपण कुठलाही प्रवेश शुल्क कसलाही घेतला जात नाही. आणि रक्तदान करा, कारण रक्तदान केल्याने तुमच्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होतं. नवीन रक्त तयार झाल्याने तुम्हालाच वाटेल की उद्या किती फ्रेशनेस म्हणतात ना, आपण खरंच काहीतरी एक चांगलं दान केलेलं आहे ना. जसं म्हणतो ना, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, तसंच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. धन्यवाद मित्रांनो.